मुलगा म्हणतो, आई मला माफ कर, मी खूप उशीर केला. पण त्या क्षणी ज्याच्यासाठी तो रडत होता ती आई त्याच्याकडे बघायला देखील जिवंत नव्हते. एके दिवशी जोराचा पाऊस पडत होता. रस्त्यावर एक माणूस धावत होता. ओले कपडे, थरथरता श्वास, तो सतत एकच नाव घेत होता, आई, माझी आई. त्याच्या हातात एक जुना फोन होता. स्क्रीनवर मॅसेज चमकत होता, तुमची आई खूप आजारी आहे, लवकर या. तो धावत धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि डॉक्टरला म्हणतोय, डॉक्टर साहेब, माझी आई कुठे आहे, कुठे आहे माझी आई. डॉक्टरने हात दाखवला ICU रूमकडे. तो आत गेला, पण आत गेल्यावर तो थांबला बरं का. कारण बेडवर पडलेली ती म्हातारी आई त्याची आई होती. पण ती एकदम शांत होती, पूर्णपणे शांत, काही बोलत नव्हती. तो हळूच जवळ गेला आणि आईच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाला, आई, मी आलोय तुझ्याकडे, उठ ना, उठ ना आई, मी आलोय तुझ्याकडे. सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. लातूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, मातीचं घर, बाहेर तुळशीचं वृंदावन आणि त्या घरात राहत होती एक आई. तिचं नाव होतं सुनंदाबाई. आणि तिथला एक एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रोहन. रोहन लहान होता पण खूप हुशार होता. सुनंदाबाई रोज सकाळी 5 वाजता उठायची, शेतात काम करायची, फक्त एका स्वप्नासाठी बरं का. ते स्वप्न कोणतं माहीत आहे? माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. एक दिवस रोहन म्हणाला, आई, मला शाळेची फी भरायची आहे. सुनंदाबाई शांत झाली, कारण तिच्याजवळ पैसे नव्हते. त्या रात्री ती स्वतःचं मंगळसूत्र विकायला गेली. आणि पुढे काय झालं माहीत आहे? आणि विकून दुसऱ्या दिवशी रोहनला हसत पैसे दिले, हसत, आणि म्हणू लागली, बाळा जा, जा बाळा, जा, खूप शिक, खूप मोठा हो आणि तुझ्या आईचं नाव मोठं कर. रोहनला काहीच कळलं नाही. असंच काही वर्ष गेली. आता रोहन मोठा झाला, शहरात गेला, नोकरी लागली. सुनंदाबाई रोज फोन करायचे, बाळा रोहन, कसा आहेस रे बाळा, जेवण केलं का तू? वेडी कल्पना. रोहन मात्र तो म्हणायचा, आई मी खूप बिझी आहे. तो म्हणायचा, हो आई, मी नंतर बोलतो तुला. आईला खूप दुःख वाटायचं, काय करणार. हळूहळू फोन कमी झाले. पण एक दिवस काय झालं माहीत आहे? रोहनने गपचूप लग्न करून घराकडे आला, आईला सांगितलं नाही. त्याच्या बायकोचं नाव होतं नेहा. सुरुवातीला सगळं ठीक होतं बरं का. पण हळूहळू नेहा म्हणू लागली, तुझी आई आपल्यामध्ये खूप इंटरफिअर करते, नुसतं आपल्या मध्ये मध्ये बोलते, काही तर काम करत तर नाही आहे, पण नुसता त्रास देते. रोहन गप्प राहिला, तो काहीही बोलला नाही. एक दिवस नेहा ओरडली, बस झाला आता, आपण वेगळं राहूया. मला नाही राहायचं या घरात, आता आपण वेगळं राहूया. आणि पुढे काय झालं माहीत आहे? लक्ष देऊन ऐका बरं का, तुम्हाला कहाणी समजून येईल. रोहनच्या मनात आता विचार आला, खरंच आता आपण वेगळं राहिलं पाहिजे. आता मात्र तो बदलू लागला होता बरं का. आईशी बोलणं कमी होऊ लागलं, काळजी करणं कमी होऊ लागलं. सुनंदाबाई एकटी बसायची, हातात जुना फोटो, रोहन लहान असताना. ती हसत म्हणायची, माझं बाळ.
पण घर आता रिकामं होतं. घरामध्ये शांतता होती, कोणी कोणाला बोलत नव्हतं. आता घरामध्ये खेळ चालू झाला होता. आणि पुढे काय होते लक्ष देऊन ऐका बरं का. जर कहाणी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आई असे जरूर लिहा. एक दिवस रोहन घरी आला आणि म्हणाला, आई मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आता खऱ्या कहाणीला सुरुवात होते. सुनंदाबाई हसली आणि म्हणू लागली, काय रे बाळा, काय बोलायचे तुला. रोहन थोडा थांबला आणि म्हणाला, आई तू आता इथून निघून जा. तुझी गरज नाही आता आम्हाला. आता तू इथून निघून जा. आणि पुढे काय झालं माहीत आहे. आईने काय केलं आणि आज हॉस्पिटलमध्ये ती अशी का आहे हे आपण आता पाहूया. त्या अगोदर नाईसाठी एक कमेंट जरूर करा. घरात एकदम शांतता होती. रोहनचे शब्द अजून हवेतच होते. आई तू इथून निघून जा. सुनंदाबाई थोडा वेळ काहीच बोलत नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली. त्या नजरेमध्ये राग नव्हता, फक्त दुखावलेलं मन होतं. ती हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे रे बाळा, ठीक आहे. मी तुझं घर सोडून निघून जाते. माझ्यासाठी तुला त्रास नको. असं म्हणून ती निघून जाते. रोहनला वाटलं ती रडेल, भांडेल, पण ती एकदम शांत होती. त्या रात्री सुनंदाबाईने एक जुनी पिशवी काढली. त्यात तिने ठेवले 2 साड्या, एक जुना फोटो आणि रोहनचं लहानपणीचं खेळणं. ती घराकडे शेवटचं बघत होती. त्या भिंती, त्या आठवणी, जिथे तिने आयुष्य घालवलं होतं. ती हळूच म्हणाली, देवा माझ्या मुलाला खुश ठेव रे, सुखामध्ये ठेव रे. माझ्या रोहनला कधी काही कमी पडू देऊ नको. सतत त्याला खुश ठेव, आनंदामध्ये ठेव. रोहन उठला. आई दरवाजाजवळ उभी होती. ती म्हणाली, मी निघते रे बाळा, आता मी निघते. तू स्वतःची काळजी घे बरं का. वेळेवर जेवण कर, स्वतःची काळजी घे रे. रोहन थोडा आश्चर्य झाला. हां ठीक आहे, निघून जा आता. आईने पुन्हा एकदा बोलले. ती मागे वळली आणि निघून गेली. दरवाजा बंद झाला. घरात शांतता पसरली. रोहन काही वेळ तसाच राहिला. त्याला थोडं विचित्र वाटत होतं. पण नेहा आली आणि म्हणाली, आता चांगलं झालं सगळं, आता मला शांती मिळेल. रोहनने जबरदस्तीने मान हलवली आणि तो मनातच म्हणू लागला, आई तू खरंच जाशील असं मला वाटलं नव्हतं. पण त्या दिवशी तो फक्त रागात बोलला होता आणि आईने ते मनावर घेतलं कायमचं. सुनंदाबाई बसस्टँडवर बसली होती. हातात छोटी पिशवी, डोळ्यात अश्रू. ती कुठे जाणार, काय करणार तिलाच माहिती नव्हतं. त्या ठिकाणी एक वृद्ध माणूस होता. तिच्या शेजारी बसला आणि तो म्हणाला, कुठं जायचे तुम्हाला. ती हलकसं हसली आणि म्हणू लागले, मलाच माहिती नाही. कुठं जायचे, काय करायचे मलाच माहिती नाही हो. तो वृद्ध माणूस समजून गेला, कारण त्याची ही परिस्थिती अशीच काही दिवस होती. यांना त्याच्या मुलाने घराबाहेर काढलंय. त्याला समजलं. तो म्हणू लागला, आता चला मग माझ्यासोबत अनाथ आश्रमामध्ये. सुनंदाबाई काही क्षण शांत राहिले आणि मग हळूच मान हलवली.
आता पुढे काय होते ते आपण पाहूया बरं का. लक्ष देऊन ऐका. कहाणी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा बरं का. एक छोटंसं वृद्धाश्रम, जुन्या भिंती, थोडा अंधार, पण तिथे काही लोक हसत होते. सुनंदाबाई तिथे राहायला लागली. ती रोज इतरांना मदत करायची, पण रात्री काय आहे, ती एकटी बसायची, रडायची. तिच्या हातात तोच फोटो असायचा, रोहनचा. ती हळूच म्हणायची, माझं बाळ कसं असेल, जेवण केलं असेल का, काय करत असेल. रात्रभर ती आपल्या लेकराचा विचार करायची. परंतु रोहनचं आयुष्य मजेमध्ये चाललं होतं बरं का. जॉब, फ्रेंड, पत्नी. पण कधी कधी घरात एकटं बसल्यावर त्यालाही त्याच्या आईची आठवण यायची. तो स्वतःशी म्हणायचा, मी जास्तच केलं का. पण लगेच तो इग्नोर करायचा बरं का. असंच काही महिने गेले. इकडे सुनंदाबाईची तब्येत बिघडू लागली होती. एक दिवस ती आश्रमातच बेशुद्ध पडली. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, कंडिशन आता लई सिरियस आहे बरं का. त्याच्या मुलाला किंवा त्याच्या घरच्यांना बोलवून घ्या. आश्रमातील त्या माणसाने रोहनचा नंबर शोधला आणि रोहनला फोन केला. तुमची आई खूप आजारी आहे, लवकर या. फोन कट झाला. रोहन काही क्षण शांत बसला. त्याच्या हातातून फोन खाली पडला. आता तो खूप धावणार होता, पण उशीर झाला होता. तो त्या आईला शेवटचं बघेल का, आता आपण पाहूया. तुम्हाला काय वाटतंय, आम्हाला नक्की सांगा. ICUच्या बाहेर रोहन उभा होता. श्वास अडकलेला, हात थरथरत होते. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणू लागले, तुम्ही खूप उशीर केलात. त्या एका वाक्याने रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो आत धावत गेला. आई, एकदा डोळे उघड, मी आलोय, एकदा डोळे उघड आई. पण त्या ICUमध्ये तो जितका जोरात रडत होता, तितकाच त्याची आई शांत पडली होती. सुनंदाबाई बेडवर होती. मशीनचा हळू आवाज करत होती, पण तिचं शरीर पूर्णपणे शांत होतं. रोहन हळू जवळ गेला. आईचा हात हातात घेतला. आई, मी आलोय, उठ ना आई, आई उठ ना, मी आलोय. त्याच्या डोळ्यामधून अश्रू गळत होते. त्याला आठवलं, लहानपणी तो आजारी पडला होता तेव्हा सुनंदाबाईने म्हणजे त्याच्या आईने रात्रभर जागी राहिली होती. त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत होती देवाकडे, माझ्या बाळाला काही होऊ देऊ नको रे देवा, काही होऊ देऊ नको. ते रात्रभर देवाकडे प्रार्थना करत होते. आणि आज तोच मुलगा आपल्या आईला स्वतः एकटं सोडून, दवाखान्यामध्ये एकटं सोडून निघून गेला होता. तो वृद्ध माणूस म्हणाला आश्रमामधला, तुझी आई ना रोज तुझी वाट बघायची बघ. तो आश्चर्य झाला. तो आश्चर्याने विचारलं काय. तो पुढे म्हणाला, ती रोज मला सांगायची, माझा मुलगा एक दिवस नक्की येईल. आता मात्र रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. ती कधीच तुझ्यावर रागावली नाही. त्या वृद्धाने सांगितलं, तुझी आई तुझी खूप आठवण काढत होती. आणि त्याला एक कागद दिला. हे तुझ्या आईनं लिहून ठेवलं होतं. रोहनने थरथर त्या हाताने तो कागद उघडला. त्यात लिहिलं होतं, माझ्या बाळा, जर तू हे वाचत असशील ना तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेल. मला माहीत आहे तू रागात बोलला होतास, पण मला तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे रे बाळ्या.
तितकंच प्रेम आहे बाळा. पण एकच इच्छा आहे माझी, तू सदा खुश राहो, आनंदामध्ये राहो, एवढीच माझी इच्छा आहे. आता मात्र रोहन पूर्णपणे कोसळला. तो जोरात रडू लागला, आई मी खूप मोठी चूक केली, मी तुला एकटं सोडलं. आयुष्यामध्ये त्याचा आवाज घुमत होता. तो आईच्या पायाशी बसला. आई एकदा मला माफ कर ना, एकदा मला माफ कर ना आई, मी परत असं कधीच करणार नाही. तो म्हणू लागला, पण कोणताच प्रतिसाद नव्हता. अचानक मशीनचा आवाज बदलला. डॉक्टर धावत आले. डॉक्टर ओरडले, पल्स ड्रॉप होत आहेत. रोहन घाबरला. नाही आई, तू मला सोडून जाऊ नको. तो तिचा हात घट्ट पकडून होता. त्या क्षणी सुनंदाबाईच्या बोटाने हलकसं हालचाल केली. लेकराचा आवाज ऐकून, हो, लेकराचा आवाज ऐकून त्या सुनंदाबाईला परत जाग आल्यासारखं झालं. तिच्या बोटाने हलकसं हालचाल केली. रोहन थक्क झाला. आई ती अजून जिवंत होती का? ती काय बोलणार होती का? तिच्या तोंडून शेवटचे शब्द काय असतील, आता आपण पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, कहाणी जर आवडत असेल ना तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मन मोकळं करून बोला. तुम्हाला जे बोलायचे ते बोला. आपल्या आईवडिलाविषयी काय बोलायचे ते बोला. मुलगा म्हणतो, आई काहीतरी बोल ना, मी इथेच आहे. त्या क्षणी मशीनचा आवाज कमी होत चालला होता आणि वेळ मात्र हातातून निसटून जात होती. सुमनच्या बोटाने हलकसं हालचाल केली. रोहनचा श्वास थांबला. आई ऐकू येते ना तुला? मी तुझं रोहन आहे, रोहन. ते हळूच डोळे उघडते, अर्धवट, कमजोर. त्या नजरेमध्ये राग नव्हता, फक्त प्रेम होतं. सुनंदाबाई खूप हळू आवाजात म्हणाली, रोहन, माझ्या बाळा रोहन. रोहन रडत म्हणाला, आई मी चुकलो, मला माफ कर. ते हलकसं हसले. माझ्या बाळा, आई कधीही रागावली नाही रे तुझ्यावर, कधीही रागावली नाही. रोहन पूर्णपणे कोसळला. ती पुढे म्हणाली, फक्त तू खुश राहा, तू आनंदामध्ये राहा, तू सुखामध्ये राहा. आणि काय झालं माहीत आहे? तिचा हात हळूहळू खाली पडला, हो, आणि तिथे सगळं संपलं. रोहन ओरडला, आई मला सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नको आई, मला एकटं सोडू नको, मला परक करू नको आई. पण आई आता त्याला सोडून गेली होती. आयुष्य म्हणजे त्याचा आवाज घुमत राहिला. दुसऱ्या दिवशी स्मशानभूमी, धूळ, शांतता. रोहन अग्नी देत होता. त्याचे हात थरथरत होते. त्याच्या डोळ्यासमोर सगळं फ्लॅश होत होतं. आईचं हसणं, आईचा त्याग, आईचं प्रेम आणि त्याचं एक वाक्य, आई तू इथून निघून जा म्हटलेलं सगळं त्याला आठवत होतं. परंतु आता काही फायदा नव्हता. आणि काही दिवसांनी रोहन घरी बसला होता, पूर्ण शांत. त्याला आईचा आवाज ऐकू यायचा, बाळा जेवलास का? घरामध्ये सतत बोललेलं त्याला आठवू लागलं, पण आता फक्त आठवणी उरल्या होत्या. तो आईचा फोटो हातात घेऊन बसला. आई मी सगळं गमावलं, सगळं गमावलं मी. म्हणून सांगतो मित्रांनो, आई वडील हे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य आहेत बरं का. ते आपल्या चुका माफ करतात, पण वेळ कधीच आपणाला माफ करत नाही बरं का. आपण रागात बोलतो ते कधी कधी आयुष्यभराचं दुःख बनतं. आज ते तुमच्यासोबत आहेत, उद्या कदाचित फक्त फोटोमध्ये उरतील. म्हणून वेळ आहे तोपर्यंत त्याची सेवा करा, त्यांच्याशी बोला, एवढंच सांगायचं आहे. आईवडिलांना कधीच विसरू नका. ज्याने आपणाला जन्म दिला आहे ना, हे विश्व, हे जग दाखवले ना, त्या आईवडिलांना कधीच विसरू नका. कधीच त्यांना एकटं सोडू नका.
यावरती तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला SK टॉक मराठीला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.